तर काल आपण बेसिक कन्सेप्टची डेफिनेशन बघितली. डेटा म्हणजे काय, इन्फॉर्मेशन म्हणजे काय, डेटाबेस म्हणजे काय. थोडक्यात काय, डेटा म्हणजे अनप्रोसेस्ड इन्फॉर्मेशन आणि इन्फॉर्मेशन म्हणजे प्रोसेस्ड डेटा, प्रोसेस्ड फॉर्म ऑफ डेटा. डेटाबेस म्हणजे काय, जो इंटर रिलेटेड डेटा असतो त्याचं कलेक्शन, आणि त्याच्यावरती आपण काय काय करू शकतो, तर डेटा रिट्राईव्ह करू शकतो, त्याच्यामध्ये डेटा ॲड करू शकतो, डिलीट करू शकतो इफिशियंटली. मग डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची आपण काही एक्झाम्पल बघितली, MySQL, ओरॅकल, MS SQL, SQLite. त्याच्यातले आपण MySQLवरती प्रॅक्टिकल्स करून बघितली. मग ही काय झाली, ही सगळी सॉफ्टवेअर झाली विच आर यूज टू मॅनेज डेटाबेसेस. व्हेरिएबल म्हणजे काय, तर इट इज मेमरी लोकेशन दॅट स्टोअर सम व्हॅल्यू. ह्या डेफिनेशन मी नवीन ॲड केलेले आहेत. व्हेरिएबल म्हणजे काय असतं, एक कंटेनर असतो ज्याच्यामध्ये आपण काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करतो. फॉर एक्झाम्पल A = 5. याच्यामध्ये 5 ही व्हॅल्यू आपण A मध्ये स्टोअर केली. मी जर लिहिलं A = 5 म्हणजेच काय, 5 ही व्हॅल्यू मी A मध्ये स्टोअर केली. B = 10 म्हणजे काय, 10 ही व्हॅल्यू मी B मध्ये स्टोअर केली. मग A आणि B यांची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. म्हणजे मी A = 15 लिहिलं तर काय झालं, A ची व्हॅल्यू मी 5 होती ती काय केली, 15 केली. मग हे जे A आहेत, B आहेत, यांच्यामधली व्हॅल्यू चेंज होऊ शकते, चेंजेबल आहे, म्हणून त्याला व्हेरिएबल हे नाव दिलेलं आहे. व्हेरिएबल या शब्दाचा अर्थ काय, जी चेंज होऊ शकते. मग ही जी काही व्हॅल्यू आपण एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो त्याचा टाईप म्हणजे डेटा टाईप. मग असे कुठले कुठले डेटा टाईप सांगितले, इंटिजर, फ्लोट, डबल, कॅरेक्टर, स्ट्रिंग, बुलियन. आणि BLOB नावाचा जो डेटा टाईप आहे तो इमेज, ऑडिओ, व्हिडिओ स्टोअर करण्यासाठी वापरतात. त्याच्यानंतर ह्या महत्त्वाच्या SQL कमांड्स आहेत. याचा काल चार्ट दाखवला होता, त्या चार्टचंच रूपांतर मी इथे बुलेट्स पॉईंट्समध्ये केलेलं आहे. मग यापैकी आपण क्रिएट कमांड बघितलेली शॉर्टमध्ये, ड्रॉप कमांड बघितलेली, अल्टर, ट्रंकेट ह्या बघितल्या नव्हत्या. इन्सर्ट, डेटा इन्सर्ट करायची कमांड बघितली होती, आणि डेटा सिलेक्ट म्हणजे रिट्राईव्ह करायची कमांड बघितली होती. मग त्या काल ज्या आपण बेसिक क्वेरीज बघितलेल्या त्या आता तुमच्या समोर आहेत. डेटाबेस क्रिएट करणे, टेबल क्रिएट करणे, टेबलचं स्ट्रक्चर बघणे, डिस्क्राईब कीवर्ड वापरून टेबलचा डेटा डिस्प्ले करणे, आणि टेबलमध्ये नवीन डेटा ॲड करणे. मग आज आपण बघणार आहोत, जेव्हा टेबल आपण क्रिएट करतो तेव्हा इथे एक ऑप्शनल पार्ट असतो, कन्स्ट्रेंट. हे कन्स्ट्रेंट म्हणजे काय असतात ते आपण बघणार आहोत. मग इथे काही कन्स्ट्रेंट आहेत, नॉट नल, युनिक, प्रायमरी की वगैरे वगैरे. मग हे आपण एक एक बघूया. त्याच्यातला पहिला तुम्हाला मी नॉट नलवाला दाखवतो. काल जी आपण टेबल्स वापरत होतो, एम्प्लॉई आणि प्रॉडक्ट बनवलेलं, बरोबर. तसंच आता मी टेबल इथे बनवतो, क्रिएट टेबल EMP, एम्प्लॉई. आणि इथे मी आता कॉलम काय काय घेतो, पहिला ID इंट, त्याच्यानंतर नेम वॅरकॅर 15 घेतलेलं, त्यानंतर डेजिग्नेशन वॅरकॅर 20 घ्या, काही घेऊ शकता तुम्ही, 20 घ्या, 15 घ्या. त्यानंतर सॅलरी, डबल डेटा टाईप वापरलेला. मग फुल स्टॉप देऊन, म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेजचा फुल स्टॉप म्हणजे सेमिकोलन देऊन आपण ते टेबल क्रिएट करत होतो. मग आता जो सिंटॅक्स आहे, या सिंटॅक्समध्ये इथे कन्स्ट्रेंट म्हणून आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे, म्हणजे ते ऑप्शनल आहे. तो कन्स्ट्रेंट म्हणजे काय असतो, फॉर एक्झाम्पल मी याच्यातला जो पहिला कन्स्ट्रेंट आहे ज्याचं नाव काय आहे, नॉट नल, नॉट नल हा वापरून दाखवतो. हा कन्स्ट्रेंट कुठे लिहितात, या डेटा टाईपच्या नंतर कॉलमचं नाव, डेटा टाईप, आणि त्याच्यानंतर कन्स्ट्रेंट लिहितात. मग आता मी इथे तसा करतो, नेम, त्याच्यानंतर डेटा टाईप, नेम काय झालं, हे कॉलमचं नाव, डेटा टाईप, आणि याच्या पुढे मी कन्स्ट्रेंट लिहितो काय, नॉट नल.
मग आता इथे मी नॉट नल लिहिलं, म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही जेव्हा या टेबलमध्ये डेटा एंटर करणार, नवीन डेटा ॲड करणार, नवीन रेकॉर्ड ॲड करणार, त्यावेळी नेम या फील्डमध्ये नल व्हॅल्यू नसणार. नल व्हॅल्यू म्हणजे तिथे एम्प्टी व्हॅल्यू नसणार. हां, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी कंपल्सरी ॲड केलंच पाहिजे. काहीच जर आपण त्या ठिकाणी ॲड नाही केलं तर त्या ठिकाणी काय होतं, नल व्हॅल्यू ॲड होते. ठीक आहे. मग ह्याचं एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो, नॉट नल वापरल्याशिवाय कसं होतं आणि नॉट नल वापरल्यावरती काय होतं. आता मी काहीच की कन्स्ट्रेंट वापरलेला नाही आहे. गेल्या वेळेला जसं हे टेबल होतं सेम टू सेम तसंच टेबल मी आता इथे बनवलेलं आहे आणि इथे रन केलं. आता याच्यामध्ये मी एखादी क्वेरी इन्सर्ट करायला जातो, इन्सर्ट इंटू EMP व्हॅल्यूज आणि एक, त्यानंतर इथे नाव देतो, त्याच्यानंतर इथे डेजिग्नेशन दिलं आणि त्यानंतर इथे सॅलरी. आता ही क्वेरी सिलेक्ट करतो आणि रन करतो. ही क्वेरी रन झाली. आता जर मी इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघितलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, तर इथे हे रेकॉर्ड दिसतं. पण समजा मी याच्यामध्ये फक्त ID दिला, त्यानंतर डेजिग्नेशन दिलं आणि सॅलरी दिली आणि हे नावच जर टाकलं नाही तर कसं होणार बघा. सेम करतो मी इथे, इन्सर्ट इंटू EMP व्हॅल्यूज काय टाकतो 2. हां, ही व्हॅल्यू मला द्यायचीच नाही आहे. डायरेक्ट इथे मी काय करतो, मॅनेजर हे डेजिग्नेशन देतो आणि ही सॅलरी दिली. मग आता 3च व्हॅल्यू मी इथे पास केल्या. मग ह्या 3 व्हॅल्यू कोणकोणत्या कॉलमला जाऊ देत, तर काल सांगितल्याप्रमाणे इथून स्पेसिफाय करतो. पहिली व्हॅल्यू आहे ती ID कॉलमला जाऊ देत, म्हणजे ही 2 वाली. दुसरी मॅनेजर व्हॅल्यू आहे ही डेजिग्नेशन या कॉलमला जाऊ देत आणि तिसरी व्हॅल्यू ही सॅलरी आहे. कळलं. मग अशा प्रकारे मी ही दुसरी क्वेरी लिहिली आणि ही क्वेरी आता रन करतो. ही क्वेरी रन केल्यावरती काय होणार, ID मध्ये 2 ही व्हॅल्यू जाणार, डेजिग्नेशनमध्ये मॅनेजर व्हॅल्यू जाणार आणि सॅलरीमध्ये ही किती आहे 4 लाख, 4 लाख की 40 लाख, 1 2 3 4 5, 4 लाख व्हॅल्यू जाणार. मग आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघितलं तर आता बघा इथे नल दिसतंय बघा. नल नल म्हणजे का, इथे आपण ID, डेजिग्नेशन आणि सॅलरी या 3 व्हॅल्यू पास केलेले आहेत, परंतु नेमला अजून आपण व्हॅल्यू पास केलेली नाही. नेमला व्हॅल्यू अजून आपण पास केलेली नाही, म्हणून इथे कोणती व्हॅल्यू स्टोअर झाली, नल व्हॅल्यू स्टोअर झाली. समजलं. मग आता नॉट नल म्हणजे काय विषय असतो, तर जेव्हा आपण टेबल क्रिएट करतो त्यावेळेला जर इथे आपण नॉट नल लिहिलं तर याचा अर्थ काय, नेम या कॉलममध्ये नल व्हॅल्यू एंटर व्हायला देणार नाही. म्हणजे टेबलमध्ये रेकॉर्ड्स ॲड करताना कंपल्सरी काहीतरी व्हॅल्यू दिलीच पाहिजे. मग आता मी काय करतो, हे एम्प्लॉईचं टेबल आता जे बनवलेलं आहे ते ड्रॉप करतो आणि पुन्हा एम्प्लॉईचा टेबल क्रिएट करतो बाय युजिंग नॉट नल. ड्रॉप टेबल EMP, टेबल ड्रॉप झालं. ठीक आहे. आता मी टेबल क्रिएट करतो, क्रिएट टेबल EMP सगळं आहे तसंच ठेवलं, फक्त काय इथे दिलं आहे नॉट नल. हा की कन्स्ट्रेंट वापरला, हा कन्स्ट्रेंट वापरला आणि ही क्वेरी रन करतो. रन झाली. आता मी बघा, आता जर मी सगळ्या व्हॅल्यू पास करायला गेलो, ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी, तर काय होणार, ॲड होणार. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करून बघितलं, ॲड झाली. आणि आता जर मी ID, डेजिग्नेशन आणि सॅलरी या 3 व्हॅल्यू ॲड करायला जातोय, परंतु नेमची व्हॅल्यू मात्र ॲड करायला जात नाही. आणि आता जर रन केलं तर मात्र काय येणार, एरर येणार. काय एरर म्हणतो, फील्ड नेम डझंट हॅव डिफॉल्ट व्हॅल्यू. नेम नावाचा जो कॉलम आहे, नेम नावाचं जे फील्ड आहे त्याच्यामध्ये काय आपण डिफॉल्ट व्हॅल्यू दिलेली नाही, असं तो म्हणतोय. म्हणजे नॉट नल कन्स्ट्रेंट काय करतो, तो चेक करतो तुम्ही टेबलमध्ये जी काय व्हॅल्यू ॲड करताय ती नल असू नये हे चेक करतो. जर नल असेल तर तो एंट्री व्हायला देत नाही डेटाबेसमध्ये, टेबलमध्ये, आणि जर ती नल नसेल तर मात्र एंट्री व्हायला देतो. मग नॉट नल या कन्स्ट्रेंटचा अर्थ समजला का, समजला. प्रसाद, सबीना, आदित्य, सायली, समजला. बोला परत, ऐकायला आलं नाही.
ओके. आता नॉट नल इथे आता मी पुढे लिहितो. हा नॉट नलचा अर्थ काय तो. नॉट नल काय करतो, इट डझंट अलाव नल व्हॅल्यूज. हां हा याचा अर्थ इथे लिहिला. आता पुढचा कोण आहे, युनिक. युनिक नावाचा कीवर्ड. हा युनिक नावाचा कीवर्ड काय करतो, तर तुम्ही ज्या कॉलमला हा युनिक नावाचा कीवर्ड लावणार त्या कॉलमची व्हॅल्यू रिपीट होणार नाही. काय होणार नाही, रिपीट होणार नाही. फॉर एक्झाम्पल इथे मी समजा आय डी हा कॉलम आहे, याला समजा मी इथे युनिक की कन्स्ट्रेंट दिला. की कन्स्ट्रेंट आपण कुठे देतो, सिंटॅक्स काय सांगितला, कॉलम नेम डेटा टाईप आणि त्याच्या पुढे आपण कन्स्ट्रेंट देतो. मग इथे आता मी कन्स्ट्रेंट दिला, कॉलम नेम डेटा टाईप आणि इथे आता हा कन्स्ट्रेंट. ठीक आहे. मग आता मी काय करतो, पहिलं टेबल आहे ते ड्रॉप करतो, ड्रॉप टेबल EMP आणि पुन्हा हे टेबल क्रिएट करतो. आता ह्या टेबलमध्ये मी काय केलं आहे, इथे युनिक कन्स्ट्रेंट वापरला आहे आय डी या फील्डसाठी. ठीक आहे. रन करतो. मग मी आता समजा पहिलं रेकॉर्ड ॲड केलं. हां सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करून बघितलं, झालं. आता मी समजा दुसरं रेकॉर्ड ॲड करायला गेलो आणि आय डीची व्हॅल्यू रिपीट केली. हे दुसरं रेकॉर्ड ॲड करायला जातोय पण आय डीची व्हॅल्यू सेम ठेवतोय आणि रन करतोय, तर काय येणार, एरर येणार. एरर काय म्हणतो, डुप्लिकेट एंट्री 1 फॉर की आय डी. मग त्याने ॲक्सेप्ट केलं नाही का, कारण इथे आय डीला आपण युनिक कन्स्ट्रेंट लावला आहे. युनिक कन्स्ट्रेंट काय बघतो, युनिक कन्स्ट्रेंट चेक करतो की तुम्ही जी काही व्हॅल्यू ॲड करताय या कॉलममध्ये ती ऑलरेडी आहे का त्या कॉलममध्ये. जर नसेल तर तो ॲक्सेप्ट करणार आणि जर असेल तर असा एरर सांगणार की डुप्लिकेट एंट्री. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला डुप्लिकेट एंट्री नको आहे त्या त्या ठिकाणी आपण युनिक कन्स्ट्रेंट वापरायचा. म्हणून इथे मी काय लिहितो, युनिक कन्स्ट्रेंटची डेफिनेशन काय लिहितो, इट डझंट अलाव डुप्लिकेट व्हॅल्यूज. कळलं. त्याच्यानंतर आता आपण बघूया प्रायमरी की कन्स्ट्रेंट. हा महत्त्वाचा आहे, इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा. युनिक आणि प्रायमरी की ह्याच्यामध्ये डिफरन्स काय असं विचारतात. युनिक कन्स्ट्रेंट आणि प्रायमरी की कन्स्ट्रेंट ह्याच्यामध्ये डिफरन्स काय. तर आता तुम्हाला आधी मी प्रायमरी की कन्स्ट्रेंट काय असतो तो सांगतो. इट इज कॉम्बिनेशन ऑफ नॉट नल कन्स्ट्रेंट आणि युनिक कन्स्ट्रेंट. ह्या दोघांचा तो कॉम्बिनेशन आहे. म्हणजे जसं हा युनिक कीवर्ड काम करतो, जसा हा युनिक कीवर्ड काम करतो, सेम टू सेम प्रायमरी की सुद्धा काम करते. इथे जरी मी प्रायमरी की लिहिलं तरी आय डी या कॉलमची व्हॅल्यू डुप्लिकेट होणार नाही. मग युनिक आणि प्रायमरी कीमध्ये फरक काय, युनिक आणि प्रायमरी कीमध्ये फरक काय, हा महत्त्वाचा प्रश्न इंटरव्ह्यूला विचारला जातो. तर मी समजा इथे नल व्हॅल्यू पास केली, नल व्हॅल्यू पास केली. नल व्हॅल्यू दोन प्रकारे मी पास करू शकतो. एक म्हणजे डायरेक्टली इथे नल लिहू शकतो आणि दुसरी कशा प्रकारे, इथून मी काय सांगणार, पहिला कॉलम आहे त्याची व्हॅल्यू नेमला जाऊ दे, दुसरा कॉलम आहे त्याची व्हॅल्यू डेजिग्नेशनला जाऊ दे आणि तिसरा कॉलम आहे त्याची व्हॅल्यू सॅलरीला जाऊ दे. इथे मी 3 कॉलमच्या 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत ना. प्रतीक ही व्हॅल्यू कुठे जाणार, नेमकडे जाणार, नेम कॉलमला. मॅनेजर ही व्हॅल्यू डेजिग्नेशन या कॉलमला आणि 4 लाख ही व्हॅल्यू सॅलरी या कॉलमला. बरोबर. मग आय डी या कॉलमला आपण काही पास केलं का, नाही, काहीच पास केलं नाही. म्हणजे त्या ठिकाणी काय होणार, नल व्हॅल्यू स्टोअर होणार. कोणती व्हॅल्यू स्टोअर होणार, नल. मग अशा प्रकारे मी नल व्हॅल्यू आय डीला पास करू शकतो किंवा अशा प्रकारेही करू शकतो. कोणतीही टेक्निक वापरा. जर मी अशा प्रकारे केलं आणि जर हा रन केला आणि जर सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP केलं तर इथे हा नल व्हॅल्यू अलाव करतोय. हां इथे समजा मी नाव चेंज केलं आणि रन केलं हा आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघितलं तर इथे बघा नल व्हॅल्यू ॲक्सेप्ट करतोय. कोण ॲक्सेप्ट करतोय, हा आय डी या कॉलमला दिलेला युनिक की कन्स्ट्रेंट हा नल व्हॅल्यू ॲक्सेप्ट करतो. पण जर मी इथे युनिक ऐवजी
प्रायमरी की कन्स्ट्रेंट वापरला तर तो युनिक प्रमाणे काम करणार, डुप्लिकेट एंट्री अलाव करणार नाही तो, पण एक्स्ट्रा काय आपल्याला प्रोव्हाइड करणार फीचर की जी तुम्ही व्हॅल्यू ॲड करणार ती नल ॲक्सेप्ट करणार नाही. कळलं ना? म्हणजे प्रायमरी की इज अ कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल कन्स्ट्रेंट. मग मी आता काय करतो, हे टेबल ड्रॉप करतो आणि आता पुन्हा टेबल क्रिएट करताना युनिक की ऐवजी मी इथे काय लिहितो, प्रायमरी की. ठीक आहे, क्वेरी रन केली. आता याच्यामध्ये मी व्हॅल्यू ॲड करतो, केली, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघतो, आली. आता मी नल व्हॅल्यू ॲड करायला जातो, आय डी या कॉलममध्ये नल व्हॅल्यू ॲड करायला जातो. काय म्हणतो, कॉलम आय डी कॅनॉट बी नल, कारण काय आपण त्याला प्रायमरी की लावलेली आहे. दुसऱ्या पद्धतीने मी इथे नल व्हॅल्यू ॲड करायला जातो, तरी पण काय म्हणतो, फील्ड आय डी डझंट हॅव डिफॉल्ट व्हॅल्यू. म्हणजे हा ॲक्सेप्ट करून घेत नाही. काय ॲक्सेप्ट करून घेत नाही, कारण प्रायमरी की कन्स्ट्रेंट दिला आहे. प्रायमरी की कन्स्ट्रेंट काय करतो, ती व्हॅल्यू युनिक आहे की नाही ते चेक करतो. युनिक म्हणजे काय, इट डझंट अलाव डुप्लिकेट व्हॅल्यूज. म्हणजे डुप्लिकेट असली तर तो घेणार नाही. आणि दुसरी गोष्ट काय चेक करतो, ती नल असू नये हे चेक करतो. ह्या दोन गोष्टी हा चेक करतो. मग इथे मी काय लिहितो, इट इज कॉम्बिनेशन ऑफ युनिक constraint, unique and not null constraints. इथे बोल्ड केलं आणि याला सुद्धा बोल्ड करतो. युनिक आणि नॉट नल हे जे काही वरचे जे दोन आहेत त्या दोघांचे हे कॉम्बिनेशन आहे. कळलं? थोडक्यात लिहितो, कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल कन्स्ट्रेंट्स. मग आता युनिक आणि प्रायमरी की मधला फरक काय झाला, युनिक आहे ते नल व्हॅल्यू अलाव करतं आणि प्रायमरी की नल व्हॅल्यू अलाव करत नाही. मग इथे थोडंसं आपण जरा डिस्क्रिप्शन वाढवून लिहूया, इट अलाउज नल व्हॅल्यूज. आणि इथे काय, इट डज नॉट अलाव नल व्हॅल्यूज. आणि काय, तो युनिक सुद्धा आहे ना, युनिक प्लस नॉट नल दोन्ही आहे. मग युनिक म्हणजे काय, इट डझंट अलाव डुप्लिकेट व्हॅल्यूज. मग अशा प्रकारे आपण प्रायमरी की बघितली. प्रायमरी की म्हणजे काय असणार, सेम युनिक प्रमाणे डुप्लिकेट व्हॅल्यू ॲड व्हायला देणार नाही. आणि नॉट नल म्हणजे काय, जी काय व्हॅल्यू आपण ॲड करतोय ती नल असणार नाही. या दोन गोष्टींची तो खात्री करणार प्रायमरी की कन्स्ट्रेंट. हे समजलं का? हे तीन कन्स्ट्रेंट समजले? बोला बोला पटकन, समजले? नेहा, विदिशा, तनुजा, हां. त्याच्यानंतर पुढचा कन्स्ट्रेंट आहे ऑटो इन्क्रीमेंट. आता हा ऑटो इन्क्रीमेंट म्हणजे काय असतं, तर समजा इथली जी आय डीची व्हॅल्यू आहे ही मी इथे मॅन्युअली टाकायचो ना, 1 2 3 4. मग प्रत्येक वेळी काय मी काउंट करत बसणार का, नाही, तर ती ॲटोमॅटिकली इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे. मग मी कशी करू शकतो, तर इथे प्रायमरी की हा एक कन्स्ट्रेंट ऑलरेडी आहे. मग याच्या पुढे मी आणखी एक कन्स्ट्रेंट लिहितो, काय, ऑटो अंडरस्कोअर इन्क्रीमेंट. मग हा ऑटो इन्क्रीमेंट कन्स्ट्रेंट काय करणार, तर तुम्ही जेव्हा डेटाबेसमध्ये एखादी व्हॅल्यू ॲड करायला जाणार आणि इथे आय डी देणार नाही, आय डी द्यायची काही गरज नाही. जेव्हा तुम्ही एखादी नवीन व्हॅल्यू ॲड करायला जाणार तेव्हा ॲटोमॅटिक तो त्याला आय डी देत जाणार, 1 2 3 असं. फॉर एक्झाम्पल मी एक्झिस्टिंग टेबल ड्रॉप करतो आणि हे नवीन टेबल बनवलं, नवीन टेबल क्रिएट केलं. याच्यामध्ये एक्स्ट्रा काय केलं, तर मी पुढे ऑटो इन्क्रीमेंट लिहिलं, ऑटो अंडरस्कोअर इन्क्रीमेंट हा कन्स्ट्रेंट लिहिला. आणि आता मी या टेबलमध्ये रेकॉर्ड्स इन्सर्ट करायला जातो. पहिलं काय आहे, इन्सर्ट इंटू EMP, नेम, डिजिग्नेशन आणि सॅलरी या 3 फील्डमध्ये अनुक्रमे गोपाळकृष्ण, मॅनेजर आणि 4 लाख या व्हॅल्यूज मी ॲड करतो. ठीक आहे, सेम टू सेम असंच मी काय करणार, आणखी 2 रेकॉर्ड्स ॲड करतो.
3 रेकॉर्ड्स. आता ही तीनही रेकॉर्ड्स मी आता रन करतो. तीनही रेकॉर्ड्स रन झालेली आहेत आणि आता टेबलचा रिझल्ट बघतो. हां, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल. तर इथे बघा यांची नावं आलेली आहेत, डिजिग्नेशन आलं आहे, सॅलरी आलं आहे आणि आय डीसुद्धा आलं आहे. मग हे आय डी कसे जनरेट झाले? तर आय डी हे ॲटोमॅटिकली जनरेट झाले. कशामुळे ॲटोमॅटिकली जनरेट झाले? तर ऑटो इन्क्रीमेंटमुळे. आय डी कॉलमची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट होते. समजा याच्यात मी नवीन रेकॉर्ड ॲड केलं, गोविंद, डेजिग्नेशन टेस्टर, त्याची सॅलरी, हे रेकॉर्ड मी ॲड केलं समजा आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघितलं तर इथे काय येणार? गोविंद टेस्टर 2 लाख आणि इथे 4 आला. 4 मी इथून स्पेसिफाय केला का? इकडे मी कुठे 1 2 3 4 लिहिलेलं दिसतंय काय तुम्हाला? नाही. मग हे ॲटोमॅटिक आले आय डीच्या व्हॅल्यू. मग त्या कशामुळे आल्या? ऑटो इन्क्रीमेंट या कन्स्ट्रेंटमुळे. कळलं? मग या ऑटो इन्क्रीमेंट कन्स्ट्रेंट हा काय करतो? ऑटोमॅटिकली increment the value of column. Automatically increment the value of column when new record is added. त्याच्यानंतर पुढचा कन्स्ट्रेंट आहे डिफॉल्ट कन्स्ट्रेंट. आता हा डिफॉल्ट कन्स्ट्रेंट कधी वापरला जातो? तर समजा आपण काहीतरी इथे ॲड करतोय, एखाद्याचं नाव ॲड करतोय. हां, नावासाठी आपण इथे नॉट नल लिहिलं आहे. नॉट नल म्हणजे काय? नल व्हॅल्यू ॲक्सेप्ट करू नको. आणि जर नल व्हॅल्यू चुकून पडली म्हणजे आपण तिथे काहीतरी नाव वगैरे द्यायला विसरलो तर बाय डिफॉल्ट काय कर? बाय डिफॉल्ट कुठली व्हॅल्यू असाइन कर ती आपण इथून देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता नॉट नल कन्स्ट्रेंट आपण ऑलरेडी नेमला लावलेला आहे. आपण इथे डिफॉल्ट कन्स्ट्रेंट लावूया. डिफॉल्ट कन्स्ट्रेंट याला लावूया, डेजिग्नेशनला. मग मी इथे काय करतो? डिफॉल्ट आणि इथे सिंगल कोटमध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू लिहितो. डेजिग्नेशनसाठी डिफॉल्ट व्हॅल्यू काय लिहितो? डेव्हलपर म्हणून लिहितो. डिफॉल्ट व्हॅल्यू डेव्हलपर म्हणून लिहितो. ठीक आहे. आणि हे टेबल आहे ते आता ड्रॉप करतो आणि पुन्हा रन करतो. आता मी जेव्हा रेकॉर्ड ॲड करतो, ही 4 रेकॉर्ड मी ॲड करतो. 4 रेकॉर्ड ॲड करून सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून हा रिझल्ट बघितला. ठीक आहे. आता मी जेव्हा नवीन रेकॉर्ड ॲड करायला जाणार तेव्हा मुद्दाम म्हणून मी डेजिग्नेशनची व्हॅल्यू पास करणार नाही. डेजिग्नेशनची व्हॅल्यू पास करणार नाही. फक्त काय करतो? नेम आणि सॅलरीची व्हॅल्यू पास करतो. नेम आणि सॅलरीची व्हॅल्यू पास करतो. इथे काय लिहितो? रुक्मिणी. ही व्हॅल्यू नेम कॉलममध्ये सेव्ह होणार आणि 2 लाख ही व्हॅल्यू सॅलरी या कॉलममध्ये सेव्ह होणार. ठीक आहे. 3 लाख करूया. 3 लाख ही व्हॅल्यू सॅलरी या कॉलममध्ये सेव्ह होणार. आता मी ही क्वेरी रन करतो. आणि रन करून झाल्यानंतर इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करून याचं डेजिग्नेशन बघतो. तर इथे याचे रुक्मिणीचं डेजिग्नेशन काय आलेलं आहे? डेव्हलपर. का डेव्हलपर आलं आहे? कारण आपण इथे काय म्हटलं आहे? डेजिग्नेशनची डिफॉल्ट व्हॅल्यू डेव्हलपर. म्हणजे जर आपण काहीच डेजिग्नेशन पास नाही केलं तर बाय डिफॉल्ट डेव्हलपर हे डेजिग्नेशन लागणार. पण त्याच्या आधी ही जी काही रेकॉर्ड्स मी पास केली होती, इन्सर्ट केली होती त्याच्यामध्ये मी मॅनेजर, डेव्हलपर, टेस्टर अशा व्हॅल्यूज दिल्या होत्या. त्या इथे आलेल्या आहेत, मॅनेजर, डेव्हलपर, टेस्टर. पण जेव्हा मी काहीच व्हॅल्यू पास नाही केली डेजिग्नेशनला, इथे बघा डेजिग्नेशनला व्हॅल्यूज पास केली नाही, तेव्हा काय झाली? बाय डिफॉल्ट डेव्हलपर ही व्हॅल्यू या ठिकाणी इन्सर्ट झाली. म्हणजे डिफॉल्ट कीवर्ड काय करतो? जर व्हॅल्यू नल असेल, आता डेजिग्नेशन आपण पासच केलं नाही म्हणजे काय होतं? ते नल होतं. मग ते डेजिग्नेशनची व्हॅल्यू नल होते. मग नलच्या ठिकाणी ॲटोमॅटिक त्याने काय केली? आपण जी काही व्हॅल्यू स्पेसिफाईड केली होती डेव्हलपर म्हणून ती त्याने ॲड केली.
इथपर्यंत समजलं? ऑटो इन्क्रीमेंट आणि डिफॉल्ट कीवर्ड. बोला 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 पटकन. समजलं का? हां, हे इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात. हां, इंटरव्ह्यूमध्ये पुस्तकात असतात तशी डेफिनेशन मोठ्या मोठ्या काय एक्सपेक्ट नसतात. त्यांना शॉर्ट अँड सिम्पल पाहिजे असतं. असं कळलं तरच ते इम्प्रेस होतात. उगाच पुस्तकात पाठ करून गेलेलं सांगत बसाल तर ते कंटाळतात. शॉर्ट अँड सिम्पल त्यांना जेवढं काय म्हणतात ते नेमकं सांगता आलं पाहिजे. मेन काय आहे ते त्यामधलं. त्याच्या पुढचं आहे चेक कन्स्ट्रेंट. आता हा चेक कन्स्ट्रेंट काय करतो तर एखादी कंडिशन चेक करतो आणि ती कंडिशन जर ट्रू असेल तरच ते रेकॉर्ड टेबलमध्ये ॲड करतो, नाहीतर ते रेकॉर्ड टेबलमध्ये ॲड करत नाही. याचं एक एक्झाम्पल म्हणजे समजा मी इथे सॅलरीची व्हॅल्यू सध्या निगेटिव्हमध्ये दिली, मायनस दिली. मायनस दिली हां, आणि ॲड करायला गेलो आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP बघितलं तर इथे बघा मायनस व्हॅल्यूसुद्धा ॲड झाली ना. मग मायनस व्हॅल्यू आपल्याला अलाव करायची नाही आहे. सॅलरी ग्रेटर दॅन 0 असेल तरच आपल्याला अलाव करायची आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये मी काय करणार तर इथे काय वापरणार? चेक कन्स्ट्रेंट वापरणार. कुठला कन्स्ट्रेंट? चेक कन्स्ट्रेंट. कोणाला? सॅलरीला. सॅलरी त्याचा डेटा टाईप आणि इथे मी काय करतो? चेक, आणि चेकच्या पुढे आपण कंडिशन लिहू शकतो. सॅलरी ग्रेटर दॅन 0. म्हणजे सॅलरीची व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन 0 आहे का हे चेक कर. जर असेल तरच एंटर कर, जर नसेल तर एंटर करू नको, असा याचा अर्थ. ठीक आहे. मग करंट टेबल मी ड्रॉप करून टाकतो आणि हे नवीन टेबल क्रिएट करतो. याच्यामध्ये मी काय केलं आहे इथे चेक कन्स्ट्रेंट वापरलेला आहे. मग याच्यामध्ये जी काही पहिली रेकॉर्ड्स होती ती मी सगळी ॲड केली. 1 2 3 4 आणि 5 रेकॉर्ड्स ॲड केली जी आपण इथे बघू शकतो. आणि त्यानंतर आता 6वं रेकॉर्ड ॲड करायला जातो आहे ज्याच्यामध्ये सॅलरी ही लेस दॅन 0 आहे आणि रन करतो. तर सॅलरी ही लेस दॅन 0 आहे आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघतो. इथे ही सॅलरी ॲड झालेली आहे. म्हणजे चेक कन्स्ट्रेंटने काम केलं नाही, काहीतरी चुकलं असेल माझं. चेक कन्स्ट्रेंट बरोबर आहे. चेक गोल ब्रॅकेटमध्ये कंडिशन. पुन्हा टेबल ड्रॉप करूया. ग्रेटर दॅन इक्वल टू करून बघूया. टेबल क्रिएट झालं आणि ही निगेटिव्ह व्हॅल्यू ॲड करून बघतो. ॲड झाली. ही खरी होता नाही.
ही दुसरी पद्धत आहे. इथे ॲक्च्युली त्याने अलाव करताना उलटं करून बघूया. तरी पण ॲक्सेप्ट करतो. पहिलं हे लॉजिक होतं तेच बरोबर होतं. ते आता का काम करत नाही त्याच्यावरती थोडा मी स्टडी करतो आणि तुम्हाला उद्या सांगतो. हां, तोपर्यंत बाकीचे कन्स्ट्रेंट बघूया. तर इथे इंटरव्ह्यूला जर विचारलं चेक कन्स्ट्रेंटचं काम काय, त्याचं सिंटॅक्स काय, तर सिंटॅक्स कसा आहे, कॉलम नेम, डेटा टाईप, मग कन्स्ट्रेंटचं नाव काय, चेक कन्स्ट्रेंट, आणि गोल ब्रॅकेटमध्ये काय, कॉलमचं नाव, आणि हे ग्रेटर दॅन लेस दॅन हे काय झालं, एक एक्सप्रेशन झालं, म्हणजे ही कंडिशन झाली. जर सॅलरीची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तरच काय कर, ती ॲक्सेप्ट कर, नाही तर ती ॲक्सेप्ट करू नको, असा याचा अर्थ आहे. मग का चालत नाही ते नंतर सांगतो चेक करून. मग इथे याची डेफिनेशन, ह्याचं वर्किंग काय आहे, it checks the specified condition and add record if it evaluates to true. it म्हणजे कोण, ही कंडिशन. हे शॉर्ट मध्ये कसं होऊ शकतं, allow record if specified condition evaluates to true. हेच आहे ते. इकडे आपण डझंट अलाव लिहिलं आहे ना, मग त्याच फॉर्मॅटमध्ये लिहायचं झालं तर आपण कसं लिहू शकतो, इट डझंट अलाव रेकॉर्ड इफ स्पेसिफाईड कंडिशन इव्हॅल्युएट्स टू फॉल्स. मग काही ठिकाणी इथे कंडिशन शब्द वापरला आहे, काही ठिकाणी इथे एक्सप्रेशन शब्द वापरला आहे. मग हे कंडिशन किंवा एक्सप्रेशन हे काय असतं, तर इथे आपण जे दिलं आहे ते सॅलरी ग्रेटर दॅन 0, हे एक्सप्रेशन जर ट्रू असेल तरच तो ती व्हॅल्यू अलाव करणार, नाहीतर ती व्हॅल्यू अलाव करणार नाही. हा चेक कन्स्ट्रेंट झाला. त्यानंतर पुढचा आहे तो इनम. हा जास्त करून कोणाच्या सिलेबसमध्ये नसतो, परंतु हा एक दाखवून ठेवतो. जसा डिफॉल्ट व्हॅल्यू आपण देतो ना, डेव्हलपर, ही डिफॉल्ट व्हॅल्यू ॲटोमॅटिकली ॲड झालेली, तसं आपण काही एक सेट देऊ शकतो, त्याला कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूजचा सेट देऊ शकतो. त्यांच्यापैकीच व्हॅल्यू तिथे तो ॲक्सेप्ट करणार, नाहीतर तो ॲक्सेप्ट करणार नाही. फॉर एक्झाम्पल इथे डेजिग्नेशन, मग डिफॉल्ट व्हॅल्यू आपण डेव्हलपर दिली होती ना, ती आता काढूया आणि इथे आता काय करूया, इनम आणि गोल ब्रॅकेटमध्ये आपण काही कंडिशन देऊया. इथे काही व्हॅल्यूज देऊया, डेव्हलपर, मॅनेजर, टेस्टर, या 3 कंडिशन दिले. अशा आपण भरपूर कंडिशन देऊ शकतो. इथे एक एरर दाखवतोय क्रिएट करताना. तर इथे काय
आता इनमच्या आतमध्ये आपण या स्ट्रिंग व्हॅल्यू दिल्या आहेत, बरोबर. स्ट्रिंग आपण सिंगल कोट किंवा डबल कोटमध्ये ठेवू शकतो MySQLमध्ये. मग या सगळ्या स्ट्रिंग व्हॅल्यू आपण दिलेल्या आहेत. मग इथे स्ट्रिंग म्हणजे वॅरकॅर म्हणून इथे स्पेसिफाय करायची गरज आहे का, तर नाही. तर या ज्या व्हॅल्यू आहेत याच्यामधलीच एखादी व्हॅल्यू निवडायची आहे. म्हणजे या 3 व्हॅल्यू सोडून बाकी काहीच आपण ॲड करू शकत नाही. असं जर आपल्याला काय करायचं असेल तर आपण इनम वापरू शकतो. मग असं टेबल मी ड्रॉप करतो आणि हे टेबल क्रिएट करतो. हे टेबल क्रिएट केल्यानंतर ही जी काही रेकॉर्ड्स आहेत ती सगळी मी ॲड करतो. 4 रेकॉर्ड्स ॲड करतो. गोपाळकृष्ण, नेहा, सायली आणि गोविंद ही ॲड झालेली आहेत. मग आता मी चेक करतो. डेव्हलपर, मॅनेजर आणि टेस्टर ही यांची पोस्ट आहेत, बरोबर. इथे मॅनेजर आहे, इथे डेव्हलपर आहे, टेस्टर आहे. आता याच्या व्यतिरिक्त मी काहीतरी एक नवीन रेकॉर्ड ॲड करायला जातो. इन्सर्ट इनटू EMP, नेम, डेजिग्नेशन आणि सॅलरीच्या ठिकाणी मी काय करतो, नेम टाकतो रुक्मिणी. त्याच्यानंतर इथे ॲनालिस्ट आणि इथे जो काही पगार असणार तो. आणि आता मी इथे ॲड करायला जातो. तर तो काय म्हणतो बघा, डेटा ट्रंकेटेड फॉर कॉलम. इथे म्हणतो एरर आला आहे. एरर का आला आहे, तर आपण इथे डेजिग्नेशनसाठी डेव्हलपर, मॅनेजर आणि टेस्टर या 3 गोष्टी अलाव करतोय, बरोबर. याच्या व्यतिरिक्त जर आपण वेगळं काय ॲड करायला गेलो तर तो एरर येणार, कळलं. पण बाकीच्या व्हॅल्यू ह्या त्याने ॲक्सेप्ट केल्या का, कारण त्या आपण इथे स्पेसिफाय करून ठेवल्या. मग हा काय झाला, इनम नावाचा की कन्स्ट्रेंट. इनम म्हणजेच काय, इन्युमरेशन. आता इथे डिफॉल्ट आहे ना, डिफॉल्टमध्ये काय व्हायचं, जर आपण तिथे काहीच व्हॅल्यू नाही दिली तर ॲटोमॅटिक ती डिफॉल्ट व्हॅल्यू लागायची. मग इथे काय आहे, इनममध्ये आपण त्या 3 डिफॉल्ट व्हॅल्यू देऊन ठेवलेल्या आहेत. त्या 3 व्हॅल्यूजमधली एखादी व्हॅल्यू आपल्याला निवडायची आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण काय टाकायला गेलो तर काय होणार, एरर येणार. इट डझंट अलाव रेकॉर्ड इफ specified value doesn't belong to set provided. जो सेट प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यामध्ये जर ती व्हॅल्यू नसेल तर तो ॲक्सेप्ट करणार नाही. आपण आता इथे हा सेट प्रोव्हाइड केला आहे, डेव्हलपर, मॅनेजर आणि टेस्टर हा व्हॅल्यूचा सेट आपण प्रोव्हाइड केला आहे. आणि जी काही व्हॅल्यू एंटर करायला जातोय इथे ॲनालिस्ट, ही व्हॅल्यू या सेटमध्ये नसेल तर तो अलाव करणार नाही, ॲक्सेप्ट करणार नाही. हा काय झाला, इनम की कन्स्ट्रेंट. आणि त्याच्यानंतरचा आहे तो म्हणजे काय, फॉरेन की. याला दुसरं नाव काय आहे, रेफरन्स की. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा की कन्स्ट्रेंट आहे जो जास्त करून प्रायमरी की सोबत वापरला जातो. प्रायमरी की आणि फॉरेन की. मग समजा हे जे काही टेबल आहे या टेबलमध्ये आणखी एक कॉलम आहे प्रोजेक्टचा ID नावाचा. इथे मी जरा एक्सेलमध्ये तुम्हाला दाखवतो म्हणजे आयडिया येईल. समजा एक टेबल आहे त्याचं नाव काय, एम्प्लॉई. याच्यामध्ये काय आहे, ID, नेम आणि कॅपिटल घेतो, ID, नेम, डेजिग्नेशन सॅलरी सोडा. इथे एक मी कॉलम घेतो ID प्रोजेक्ट, ID_ प्रोजेक्ट, प्रोजेक्टचा ID. हां, हे एक टेबल आहे समजा. बॉर्डर हे एक टेबल आहे समजा. तसंच इकडे एक दुसरं टेबल आहे ज्याच्यामध्ये काय आहे, प्रोजेक्टची माहिती दिलेली आहे, प्रोजेक्टचा ID आणि प्रोजेक्टचं नेम. ठीक आहे, अशी 2 टेबल आहेत समजा. मग याच्यामध्ये 4 एम्प्लॉई आहेत
त्यांची नावं, ही नावं आहेत। हां, मग याच्यामध्ये गोपाळकृष्ण आणि पूजा यांच्या प्रोजेक्टचा आय डी 1 आहे आणि सबीनाच्या प्रोजेक्टचा आय डी 2 आहे आणि सायलीच्या प्रोजेक्टचा आय डी 3 आहे। मग गोपाळकृष्ण आणि पूजा ही एकाच प्रोजेक्टवर काम करत आहेत। मग असे इथे 1 2 3 आणि 4 असे 4 प्रोजेक्ट आहेत समजा। त्याच्यातला एक आहे तो पहिल्या प्रोजेक्टचं नाव आहे समजा स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम, दुसरा आहे तो हॉटेल वेबसाइट, तिसरा आहे तिसरा कसला देऊया, चौथा आहे कोकणातील जी प्रोडक्ट असतात त्यांची वेबसाईट, जी इतर ठिकाणी मिळू शकत नाहीत अशा म्हणजे हे असेल समजा काही ते सोलं असतील, आगळ असेल, अशा टाईपच्या गोष्टींचा। मग इथे आपल्यासमोर 2 टेबल्स आहेत, एक टेबल आहे एम्प्लॉई, दुसरं टेबल आहे प्रोजेक्ट। याच्यामध्ये आय डी, नेम आणि आय डी प्रोजेक्ट असे 3 कॉलम आहेत। आय डी प्रोजेक्ट इंडिकेट प्रोजेक्टचा आय डी आणि प्रोजेक्टमध्ये काय आहे प्रोजेक्टचा आय डी आणि नेम। मग इथे गोपाळकृष्ण आणि पूजा यांच्या प्रोजेक्टचा आय डी 1 आहे। मग आय डी 1 म्हणजे कुठला, हा वाला, म्हणजेच काय गोपाळकृष्ण आणि पूजा हे स्कूल मॅनेजमेंट सिस्टीमवरती काम करतायत असा याचा अर्थ। ठीक आहे। त्यानंतर इथे सबीना ही 2 म्हणजे काय हॉटेल वेबसाईटवरती काम करते, पूजा 1 स्कूल मॅनेजमेंट सिस्टीमवर काम करते आणि सायली 3 म्हणजे काय वेस्ट फूड मॅनेजमेंट सिस्टीमवर काम करते। चौथ्या प्रोजेक्टवर सध्या कोण काम करत नाही आहे। अशी आपल्याकडे 2 टेबल आहेत समजा। हां, तर इथे हा जो आय डी आहे प्रोजेक्टचा आय डी आहे तोच काय आहे इथे दिलेला आहे, बरोबर। मग समजा मी एखादं नवीन रेकॉर्ड इथे ॲड करतोय 5 प्रकाश आणि इथे 4 दिला, तर इथे 4 म्हणजे कोणता प्रोजेक्ट, कोकण प्रोडक्ट वेबसाईट। ठीक आहे। मग ॲक्च्युली इथे अख्खं नाव स्टोअर करण्याऐवजी या प्रोजेक्टचे आय डी स्टोअर केले जातात मेन डेटाबेसमध्ये। का, कारण समजा इथे 3 जण एकाच वेबसाईटवरती काम करत असले समजा वेस्ट फूड मॅनेजमेंट सिस्टीमवरती, तर इथे वेस्ट फूड मॅनेजमेंट सिस्टीम, वेस्ट फूड मॅनेजमेंट सिस्टीम, वेस्ट फूड मॅनेजमेंट सिस्टीम असं जर 3दा आपण लिहिलं त्या प्रोजेक्टचं नाव, तर हार्ड डिस्कमध्ये जास्त जागा व्यापली जाईल, बरोबर। पण त्याच्याऐवजी जर आपण आय डी लिहिला 333 तर हार्ड डिस्कमध्ये कमी जागा व्यापली जाईल। म्हणून अशा प्रकारे टेबलला आपण डिकम्पोज करू शकतो, नॉर्मलाइज करू शकतो। ठीक आहे। मग हे दिसताना असं ॲक्च्युली स्टोअर होताना असं स्टोअर होणार, पण पुढे जाऊन आपण जॉईन बघणार आहोत, SQLचे जॉईन बघणार आहोत। ते जॉईन आपण बघणार आहोत। त्या जॉईनवरून काय आपण करणार की इथे प्रोजेक्टचे आय डी दिसत आहेत ना, त्याच्याऐवजी आपण काय करणार, ही दोन्ही टेबल जॉईन करून इथे आपण प्रोजेक्टचं नाव डिस्प्ले करणार। आय डीच्या ऐवजी आपण काय डिस्प्ले करणार, प्रोजेक्टचं नाव डिस्प्ले करणार। म्हणजे ॲक्च्युअल आपल्याला आउटपुट कसं दिसेल, स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम, ते हॉस्टेल वेबसाईट, वेस्ट फूड मॅनेजमेंट सिस्टीम, ही कोकण प्रोडक्ट। म्हणजे ॲक्च्युली दिसताना असं दिसेल, पण स्टोअर काय होत आहेत त्यांचे ॲक्च्युली आय डी स्टोअर होत आहेत आणि या आय डीवरून इकडची नावं फेच करून आपण अशा प्रकारचा व्ह्यू दाखवतोय। हे पुढे आपण व्ह्यूजमध्ये बघणार, कारण इथे बघा वर्कबेंचमध्ये लेफ्ट साईडला तुम्हाला काय दिसत आहे, टेबल नंतर व्ह्यूज दिसत आहेत ना,
ते व्ह्यूज म्हणजे काय, अशी व्हर्च्युअल टेबल्स. ॲक्च्युअल टेबल्स अशी असतात, स्टोअर काय करणार, प्रोजेक्टचा आय डी, पण दाखवलं जाताना त्यांचं नाव दाखवलं जाणार, जेणेकरून काय स्टोअर करताना जी स्टोरेज आहे ते जास्त युटिलाइज होऊ नये, कमीत कमी स्टोरेज युटिलाइज व्हावं, म्हणून अशा प्रकारे जे मेन टेबल आहे ते 1 आणि 2 अशा मल्टिपल टेबल्समध्ये आपण डिकम्पोज करतो. या क्रियेला नॉर्मलायझेशन म्हणतात, जी पुढे पुढे आहे, इंटरव्ह्यूला विचारलं जातं नॉर्मलायझेशन म्हणजे काय. तर इथे सध्या हे लक्षात ठेवा की इथे आय डी 1 2 3 4च आहेत, बरोबर. मग इथे जेव्हा मी एखादं नवीन रेकॉर्ड ॲड करतो तेव्हा इथे मी 5 आय डी ॲड करू शकतो का, नाही, कारण याच्यामध्ये 5 ही व्हॅल्यूज नाही, 5 आय डी असणारा प्रोजेक्टच नाही आहे, बरोबर. ज्या प्रोजेक्टचा आय डी 5 असा एकही प्रोजेक्ट नाही आहे. मग त्यांनी इथे 5 ही व्हॅल्यू अलाउ करताना, मग जर 5 ही व्हॅल्यू अलाउ करताना, तर इथे आपण यूज करणार फॉरेन की. या कॉलमला, प्रॉडक्टच्या या कॉलमला आपण कोणता की कन्स्ट्रेंट देणार, प्रायमरी की कन्स्ट्रेंट देणार, आणि या एम्प्लॉई टेबलच्या या कॉलमला, आय डी प्रॉडक्ट या कॉलमला फॉरेन की किंवा रेफरन्स की हा की कन्स्ट्रेंट देणार. म्हणजे प्रोजेक्ट टेबलमधला आय डी कॉलम आहे याला प्रायमरी की देणार, आणि एम्प्लॉई टेबलमधला आय डी प्रोजेक्ट नावाचा कॉलम आहे त्याला आपण फॉरेन की किंवा रेफरन्स की देणार. जेणेकरून काय, तर या कॉलममध्ये मी 5 6 10 अशी जर व्हॅल्यू ॲक्सेस करायला गेलो तर हा पहिला चेक करणार की या प्रोजेक्ट नावाच्या टेबलमध्ये 10 नंबरचा काय आय डी आहे का, या कॉलममध्ये 10 ही व्हॅल्यू आहे का. नसेल तर तो ॲक्सेप्ट करणार नाही, आणि जर असेल तर मात्र तो ॲक्सेप्ट करणार. मग आता याचा अर्थ काय झाला, प्रकाश आणि सबीना हे हॉटेल वेबसाईटवरती काम करतात. जर मी इथे याचा 4 दिला तर काय, प्रकाश हा कोकण प्रॉडक्ट वेबसाईटवरती काम करतो. मग आता आपण ही 2 टेबल बनवूया आणि प्रायमरी की कन्स्ट्रेंट आणि फॉरेन की कन्स्ट्रेंट कसा वापरायचा ते तुम्हाला दाखवतो. फॉरेन की म्हणजेच रेफरन्स की. तर पहिलं आपल्याला कुठलं टेबल बनवावं लागेल, हे प्रोजेक्ट नावाचं टेबल बनवावं लागेल, कारण याच्यातल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इथे वापरल्या जाणार आहेत, कळलं ना. प्रोजेक्ट टेबलमधल्या आय डी कॉलमच्या व्हॅल्यू याच एम्प्लॉई टेबलच्या आय डी प्रोजेक्ट नावाच्या कॉलममध्ये वापरल्या जाणार. पहिलं हे टेबल बनवूया, प्रोजेक्ट आय डी आणि नेम. इथे मी काय करतो, जर अगोदर टेबल असतील तर मी काढून टाकतो, ड्रॉप टेबल EMP, टेबल ड्रॉप, एम्प्लॉई टेबल ड्रॉप झालेला आहे. आता मी काय करतो, क्रिएट टेबल, टेबलचं नाव काय, प्रोजेक्ट, प्रोजेक्टचा आय डी इंट, याला आपण देऊया प्रायमरी की. त्याच्यानंतर प्रोजेक्टचं नाव varchar 30, मोठं नाव असू शकतं ना, म्हणून याला साईज दिली 30 कसं 50 देऊया. मग हे काय झालं, प्रोजेक्ट टेबल. प्रोजेक्ट टेबलमध्ये 2च कॉलम, आय डी आणि नेम. मग हे क्रिएट करतो, क्रिएट झालेलं आहे. आता या प्रोजेक्ट टेबलमध्ये आपण काही व्हॅल्यूज ॲड करूया, इन्सर्ट इनटू प्रोजेक्ट व्हॅल्यूज. आता या व्हॅल्यूजमध्ये आय डीला प्रायमरी की आपण दिलेली आहे, आणि इथे ऑटो इन्क्रीमेंट मी दिलेलं नाही, त्याच्यामुळे व्हॅल्यूज आहेत ते मला इथे मॅन्युअली टाकाव्या लागतील. मग एक इथे प्रोजेक्टचं नाव काय देतो, स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम. स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम. त्याचप्रमाणे हे रन करतो. अशा मी आधी मल्टिपल ॲड करून घेतो, 4 प्रोजेक्ट, 2 3 आणि 1 2 3, अरे 1 2 3 आणि 4. स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम, हॉटेल वेबसाईट, वेस्ट फूड मॅनेजमेंट सिस्टीम, कोकण प्रॉडक्ट वेबसाईट.
मग आता या व्हॅल्यूज आहेत ते ॲड करतो. ॲड केल्या. यानंतर सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोजेक्ट. अशा प्रकारे इथे टेबल बनलेलं आहे, जे एक्सेल शीटमध्ये तुम्हाला दाखवलं हे टेबल. असं टेबल हे इथे बनलेलं आहे. आता आपण काय करूया, हे दुसरं टेबल बनवूया. एम्प्लॉई, आय डी, नेम आणि आय डी प्रोजेक्ट असे कॉलम्स आहेत. कसं करणार, क्रिएट टेबल EMP इंट आय डी. आता हा आय डी म्हणजे कोणाचा, एम्प्लॉईचा आय डी. याला प्रायमरी की देऊया. ॲटोमॅटिक जनरेट व्हायला पाहिजे तर आपण इथे काय लिहू शकतो, ऑटो अंडरस्कोर इन्क्रिमेंट देऊ शकतो. सॉरी, इथे आपण डेटा टाईप नंतर देतो, हां, कॉलमच्या नावाच्या नंतर. आय डी इंट प्रायमरी की ऑटो इन्क्रिमेंट. दुसरा कॉलम नेम वॅरकॅर 30-20 काय पाहिजे ते द्या. त्याच्यानंतर तिसरा काय होता, आय डी अंडरस्कोर प्रोजेक्ट म्हणजे काय, प्रोजेक्टचा आय डी इंटिजर. आता इथे बघा, आता इथे मी फॉरेन की किंवा रेफरन्स की वापरणार. कशी वापरणार, तर इथे जी काय आय डी प्रोजेक्ट नावाच्या कॉलममध्ये व्हॅल्यू टाकणार ती कुठे असली पाहिजे, प्रोजेक्ट टेबलमधल्या या आय डी नावाच्या कॉलममध्ये असली पाहिजे. म्हणून इथे मी काय करतो, रेफरन्स करतो. कुठल्या टेबलला रेफरन्स करतो, तर प्रोजेक्ट टेबलला रेफरन्स करतो. प्रोजेक्ट टेबलच्या कोणत्या कॉलमला रेफर करतो, तर आय डी नावाच्या कॉलमला रेफर करतो. कळलं, प्रोजेक्ट टेबलमधला आय डी कॉलम. मग हा काय चेक करणार, आय डी प्रोजेक्ट म्हणून जी काय व्हॅल्यू ॲड केली जाणार एम्प्लॉई टेबलमध्ये ती प्रोजेक्ट टेबलच्या आय डी कॉलममध्ये आहे का हे चेक करणार. जर असेल तरच ॲक्सेप्ट करणार, नसेल तर अलाव करणार नाही. मग हे एम्प्लॉई टेबल बनवलं. आता एम्प्लॉई टेबलमध्ये काही रेकॉर्ड्स ॲड करूया. इन्सर्ट इंटू EMP व्हॅल्यूज. आता मला व्हॅल्यूज आय डीची द्यायची नाही कारण ती ऑटो इन्क्रिमेंट होणार. मी व्हॅल्यू कोणाच्या देतो, नेम आणि आय डी प्रोजेक्टसाठी व्हॅल्यू देतो. मग इथे मी इथे दाखवल्याप्रमाणे नावं घेतो. गोपाळ कृष्ण प्रोजेक्ट आय डी 1, प्रोजेक्ट आय डी 1. त्याच्यानंतर सबीना प्रोजेक्ट आय डी 2. त्यानंतर पूजा प्रोजेक्ट आय डी 1. त्यानंतर सायली प्रोजेक्ट आय डी 3. आणि प्रकाश प्रोजेक्ट आय डी 4. ठीक आहे. प्रकाशचं रेकॉर्ड आपण ॲड करूया नको, ह्या बाकीच्यांची आधी करूया. ही जी पहिली 4 रेकॉर्ड्स आहेत ज्याच्यामध्ये 1, 2, 1, 3 असे प्रोजेक्ट आय डीज आहेत. मग हे प्रोजेक्ट आय डीज एक्झिस्ट करतात प्रोजेक्ट टेबलमध्ये. प्रोजेक्ट टेबलमध्ये आय डी काय 1 ते 4 आहेत, एक्झिस्ट करतात. म्हणून मी जर इथे हे केलं काय, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP केलं तर गोपाळकृष्ण, सबीना, पूजा आणि सायली ही रेकॉर्ड्स ॲड झालेली आहेत. पण जेव्हा मी आता प्रकाश ॲड करायला जातो आणि इथे प्रोजेक्ट आय डी मी किती देतो, 10 देतो. मग या प्रोजेक्ट टेबलमध्ये 10 आय डी असणारा प्रोजेक्ट आहे का, नाही. 1, 2, 3, 4 4च व्हॅल्यू आहेत आपल्याकडे, 4च रेकॉर्ड आहेत. आणि मी इथे 10 आय डी असणारा प्रोजेक्ट जेव्हा ॲड करायला जातो तेव्हा तो काय करणार, एरर त्याने द्यायला पाहिजे. आता त्याने इथे सुद्धा ॲक्सेप्ट केलं. इथे ॲक्च्युली त्याने ॲक्सेप्ट करू नये. हां, रेफरन्सेस प्रोजेक्ट टेबल त्याचा आय डी कॉलम. मग डिफॉल्ट की कन्स्ट्रेंट, डिफॉल्ट नाही, चेक की कन्स्ट्रेंट आणि हा फॉरेन की, या दोघांमध्ये हे दोन्ही कन्स्ट्रेंट वर्क होत नाही आहे तिथे. चेक कन्स्ट्रेंटचं तुम्हाला नंतर सांगतो म्हणून सांगितलं. आता फॉरेन कीचं काय झालं ते चेक करतो. ही एक पद्धत आहे चेक करायची. दुसरी एक पद्धत फॉरेन की
दुसरी पद्धत आहे. या पद्धतीने चेक करतो. या पद्धतीने वर्क झालं. इथे आता काय म्हणतो, कॅनॉट ॲड अपडेट अ चाइल्ड रो, फॉरेन की कन्स्ट्रेंट फेल्स. फॉरेन की कन्स्ट्रेंट फेल झाला कारण काय, आपण अशा प्रोजेक्टचा ID ॲड करायला जातोय जो अस्तित्वातच नाही आहे. ज्याचा ID 10 आहे असा प्रोजेक्टच आपल्याकडे अस्तित्वात नाही आहे. कळलं ना. मग हा काय झाला, फॉरेन कीचा उपयोग. इथे मी काय केलं, तीनही कॉलमची नावं दिली आणि खाली लिहिलं फॉरेन की, गोल ब्रॅकेटमध्ये काय, कोणाला फॉरेन की अप्लाय करायचं आहे, कन्स्ट्रेंट. फॉरेन की कन्स्ट्रेंट कोणाला अप्लाय करायचा आहे, या 3 कॉलमपैकी कोणाला करायचा आहे, तर ID प्रोजेक्टला. आणि रेफरन्स कोणाचा घ्यायचा आहे, तर प्रोजेक्ट टेबलमधल्या ID कॉलमचा. म्हणजेच काय, या ID प्रोजेक्ट या कॉलममध्ये आपण जी काय व्हॅल्यू ॲड करणार, भले ती 1 असो, 2 असो, 3 असो किंवा 10 असो, ती व्हॅल्यू जर प्रोजेक्ट टेबलमधल्या ID कॉलममध्ये नसेल तर तिला ॲक्सेप्ट करू नको, असा याचा अर्थ आहे. कारण प्रोजेक्ट टेबलमध्ये 1, 2, 3, 4 याच व्हॅल्यू आहेत. 10 ही व्हॅल्यू नाही म्हणून तो ॲक्सेप्ट करत नाही आहे. पण त्याच्याऐवजी जर मी इथे 4 व्हॅल्यू दिली तर मात्र तो ॲक्सेप्ट करणार. कळलं. आता त्याने 4 व्हॅल्यू दिल्यामुळे त्याने ती ॲक्सेप्ट केली. मग अशा प्रकारे आपण आज हे की कन्स्ट्रेंट बघितलेले आहेत. नॉट नल बघितला, इट डझंट अलाव नल व्हॅल्यूज. युनिक बघितला, इट डझंट अलाव डुप्लिकेट व्हॅल्यूज बट इट अलाउज नल व्हॅल्यू. प्रायमरी की बघितली, इट डझंट अलाव डुप्लिकेट व्हॅल्यूज ॲज वेल ॲज इट डझंट अलाव नल व्हॅल्यू. त्याच्यानंतर ऑटो इन्क्रीमेंट बघितला, इट ॲटोमॅटिकली इन्क्रीमेंट्स द व्हॅल्यू ऑफ कॉलम व्हेन न्यू रेकॉर्ड इज ॲडेड. त्यानंतर डिफॉल्ट की कन्स्ट्रेंट बघितला, ॲटोमॅटिकली इन्सर्ट स्पेसिफाईड व्हॅल्यू. डिफॉल्टच्या पुढे आपण डेव्हलपर ही एक व्हॅल्यू दिलेली होती, स्पेसिफाय केलेली होती. ॲटोमॅटिकली इन्सर्ट स्पेसिफाईड व्हॅल्यू व्हेन व्हॅल्यू फ्रॉम न्यू रेकॉर्ड इज नल. नवीन रेकॉर्ड जे काय आपण ॲड करतो त्याच्यामधली व्हॅल्यू नल असेल तर ती डिफॉल्ट व्हॅल्यू जी आपण स्पेसिफाय केलेली आहे ती त्या ठिकाणी ॲड करतो. चेक कन्स्ट्रेंट, इट डझंट अलाव रेकॉर्ड इफ स्पेसिफाईड कंडिशन ऑर एक्सप्रेशन इव्हॅल्युएट्स टू फॉल्स. म्हणजेच काय, जर दिलेली कंडिशन किंवा एक्सप्रेशन जर ट्रू असेल तरच तो ॲक्सेप्ट करतो, नाहीतर तो ॲक्सेप्ट करत नाही, अलाव करत नाही. त्याच्यानंतर इनममध्ये काय होतं, आपण सेट ऑफ व्हॅल्यूज दिलेल्या, त्या सेट ऑफ व्हॅल्यूजमधलं जर असेल आपण ॲड केलेली व्हॅल्यू तरच तो ॲक्सेप्ट करतो, नाही तर करत नाही. आणि त्याच्यानंतर फॉरेन की कन्स्ट्रेंट आपण बघितला. म्हणजे काय, जी काही दुसरं टेबल आहे, फॉरेन टेबल ज्याला म्हटलेलं आहे. फॉरेन टेबल म्हणजे काय, हे एक टेबल हां आणि हे दुसरं टेबल. मग हा जो कॉलम आहे या कॉलमच्या व्हॅल्यू काय इंडिकेट करतात, तर हा जो दुसरं बाहेरचं टेबल आहे, फॉरेन टेबल आहे, त्याच्या ID कॉलमला रिप्रेझेंट करतात. मग इथे जर व्हॅल्यू नसतील तर त्या व्हॅल्यू इथे ॲक्सेप्ट करणार नाही. म्हणजे इथे जी काय व्हॅल्यू टाकणार या कॉलममध्ये ती इकडे असली पाहिजे, या कॉलममध्ये असली पाहिजे. म्हणजेच काय, एम्प्लॉई टेबलच्या ID प्रोजेक्ट कॉलममध्ये जी काय व्हॅल्यू टाकणार ती प्रोजेक्ट टेबलमधील ID कॉलममध्ये अस्तित्वात असली पाहिजे, तरच तो ॲक्सेप्ट करणार, नाहीतर तो ॲक्सेप्ट करणार नाही. मग अशा प्रकारे काय झाला हा फॉरेन की किंवा रेफरन्स की कन्स्ट्रेंट. कळलं. हे कन्स्ट्रेंट सगळ्यांच्या लक्षात आले. आणि कोणा इकडे सायली साटम लक्षात आले का? विदिशा, हां ठीक आहे. मग याची व्हिडिओ अपलोड केल्यानंतर याची लिंक पाठवणार आजच्या लेक्चरची सुद्धा. कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारा, नाहीतर मीटिंग लीव करू शकता.